नमस्कार. नीरा नदी ही महाराष्ट्रातील एक महत्वाची आणि ऐतिहासिक नदी मानली जाते. सुमारे 100 वर्षांपूर्वी भोर संस्थान स्थापन झाले. भोर तालुका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील गर्भभूमी. सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेल्या या तालुक्यातून नीरा नदी उगम पावते. भोर तालुक्याच्या पश्चिमेस हिरडस मावळ नावाचे 52 गावांचे मावळी खोरे आहे. या हिरडस मावळातील शिरगाव हद्दीतील डोंगरात नीरा नदीचं उगमस्थान आहे. हीच नीरा नदी पुढे पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून वाहते. कऱ्हा नदी, वेळवंडी नदी, गुंजवणी नदी, बाणगंगा, फलटण नदी, पूर्णगंगा नदी, वीर, खेमावती नदी, लोणंद या नीरेच्या उपनद्या असून ती स्वतः भीमेची उपनदी आहे. नीरा नदीची एकूण लांबी सुमारे 180 किलोमीटर मानली जाते. स्थानिक कथांनुसार नीरा हा शब्द संस्कृत मधील नीर म्हणजेच शुद्ध पाणी किंवा जीवनदायी जल यावरून तयार झाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यापासून सुरू झालेल्या वारकरी संप्रदायाचा प्रभाव नीरा खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर होता व आजही आहे. पंढरपूरच्या वारी दरम्यान अनेक वारकरी नीरा नदी परिसरातून प्रवास करीत. त्यामुळे नदीकाठी भजन, कीर्तन आणि दिंड्यांची परंपरा निर्माण झाली आहे. नीरा नदीवर अनेक महत्त्वाची धरणे बांधण्यात आली आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे नीरा देवधर डॅम. या धरणामुळे पुणे आणि आसपासच्या भागांना मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो. तसेच भाटखर धरण आणि वीर धरण हे देखील नदीवरील महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या धरणामुळे शेतीसाठी आवश्यक सिंचन उपलब्ध होते आणि ऊस, ज्वारी, गहू व इतर पिकांचे उत्पादन वाढते. नीरा नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृती आणि शेतीशी जोडलेली एक जीवनवाहिनी नदी आहे. सह्याद्रीतून उगम पावून अनेक प्रदेशांना समृद्ध करणारी ही नदी आजही लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे.